नमस्कार श्रोतो हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवाची कथा। सूर्यदेव हे प्रकाशाचा स्रोत असून त्यांची पूजा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे। चला तर मग सुरू करूया ही पवित्र कथा। सूर्यदेवाची कथा आपल्याला वेदातही सापडते। सूर्यदेव हे आदित्यापैकी एक आहेत आणि त्यांना आदित्यही म्हटलं जातं। कश्यप ऋषी आणि अदिती यांचे पुत्र सूर्यदेव हे देवताचा नेहमीच सन्मान करणारे आणि त्यांच्या जीवनात केंद्रबिंदू आहेत। एक पौराणिक कथा सांगते की सूर्यदेवाचं तेज इतकं प्रखर होतं की त्यांच्या पत्नी संज्ञा त्याचं तेज सहन करू शकत नव्हती। तिने आपल्या स्थानावर छाया नावाच्या आपल्या प्रतिरूपाला ठेवलं आणि स्वतः जंगलात निघून गेली। छाया आणि सूर्यदेव यांना शेनेश्वर नावाचा पुत्र झाला, जो नंतर शनिदेव म्हणून ओळखला जाऊ लागला। संज्ञा देवी निघून गेल्यावर सूर्यदेवाने आपल्या पत्नीला शोधण्यासाठी तपस्या सुरू केली। तपस्येने प्रभावित होऊन भगवान ब्रह्मदेवाने सूर्यदेवाच्या तेजाला कमी केलं। त्यामुळे संज्ञा देवी परत सूर्यदेवाच्या सोबत राहण्यास तयार झाली। सूर्यदेवाच्या तेजामुळे जीवनाचं अस्तित्व आहे। त्यांना नवग्रहामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे, कारण त्याचा प्रभाव सर्व ग्रहांवर आहे। त्याच्या पूजा केल्याने आरोग्य, समृद्धी आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं। असंही म्हटलं जातं की सूर्यदेवाच्या आराधनेने पापांचा नाश होतो आणि आत्म्याची शुद्धीकरण होते। विशेषतः रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते। सूर्यदेवाच्या या महत्त्वपूर्ण कथेतून आपण जाणतो की ते केवळ प्रकाश देणारे देवता नाही, तर जीवनाच्या सर्व अंगाचं पालन करणारे आहेत। त्यांच्या कृपेनेच जीवनाचे चक्र अव्याहतपणे चालतात। तर मित्रांनो, ही होती सूर्यदेवाची कथा। तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा। आपल्या मित्रांसोबत ही कथा जरूर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा। धन्यवाद।